नमस्कार मंडळी, मी विकी तुमचं स्वागत करतो भटकंती विथ विकी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आपल्या गावचे जे टुर्नामेंट आहेत जे आपण टी शर्ट अनावरणाची व्हिडिओ टाकलेली, त्यानंतर आज 22 फेब्रुवारी आणि आज आपल्या गावच्या टुर्नामेंट आहेत वाडीच्या, ते आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर पाहूया की टुर्नामेंट आजचा दिवस कसा जातोय, ट्रॉफ्या कशा प्रकारचे ते आपण या व्हिडिओमार्फत दाखवू। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। सकाळच्या सूर्योदयाच्या साक्षीने आपण आज व्हिडिओला सुरुवात करतोय। सुंदर असा दृश्य नजारा पाहायला मिळाला आहे आणि पाहू शकता एक कोपरीमधील ग्राउंड आहे, सत्यनारायण स्पोर्ट क्लब असे ग्राउंडचं नाव आहे आणि इकडे आज आपल्या टुर्नामेंट होणार आहेत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, आज कशा प्रकारे टुर्नामेंट होत आहेत आणि कोण बाजी मारतो या टुर्नामेंटमध्ये ते। आज आपल्या शिवाजीनगर आडेवाडी नंबर 4 ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, यंगस्टर ग्रुप आयोजित क्रिकेट सामने आयोजित केलेले आहेत। त्या निमित्ताने आज आपल्याला इथे आपलं पाठपूजन करून श्रीफळ वाहत आहेत। ते मान्य करून घ्या, कुठल्या अडीअडचणी, कोणत्या संकट, कोणत्या आडेवेळे येतील ते दूर करा आणि आजचा हा कार्यक्रम चांगल्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार पडू द्या, हीच आपल्या चरणी प्रार्थना। ज्या आईच्या अमृताहुनी गोड दुधाने ही वाणी बोलण्यास पात्र ठरली, त्या वडिलांनी आतापर्यंत हाताचं बोट पकडून चालण्यास शिकवलं, त्या आई वडिलांना प्रथमतः नतमस्तक, त्यानंतर जीवदानी माता तिला नतमस्तक, माझी ग्रामदेवता आई चौंडेश्वरी हिला नतमस्तक आणि माझी कुलदेवता आई नानाई नवलाई लई नतमस्तक होऊन आज शिवाजीनगर आडेवाडी नंबर 4 यांच्या माध्यमातून यंगस्टर क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा यंगस्टर चषक 2026 हे शुभारंभ आपण पाहत आहोत। शिवाजीनगर आडेवाडी नंबर 4 माध्यमातून यंगस्टर चषक नेमका आहे तरी कसा, या चषकासाठी आज दिवसभरामध्ये आम्ही मैदानाच्या आतमध्ये रणसिंग फुंकणार आहोत। तो नेमका चषक आहे तरी कसा, या चषकासाठी तब्बल 16 संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत। तर त्या 16 संघांना आणि अखंड जगताला आता मात्र या ट्रॉफ्यांचं अनावरण करण्यासाठी आपल्याला घाई करावीच लागेल। तर त्या मुलींना मी विनंती करतो की प्लीज त्या ट्रॉफ्यांवरती याची हा जो कपडा आहे तो उचलावा आणि ह्या ट्रॉफ्यांचं दर्शन या समोर असलेल्या क्रीडा रसिकांना आणि आणि आजपर्यंत कोणी जसं झालं नसेल अशा प्रकारच्या ट्रॉफ्या किंवा सर्वांच्या समोर आता दाखवणार आहे। आणि का नाही आज मैदानाच्या आतमध्ये शंकर चौकारांचा पाऊस पडला जाणार। तर आपण आता पाहिलं की ट्रॉफी अनावरण झालेलं आहे आणि घेऊन जाताना ह्या दोन मुली आपल्याला पाहायला मिळतायत। आणि आता आपण पाहूया स्टंपची जी लाईन होते तिकडे आता पूजन होणार आहे।
चला आता मात्र त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की खेळपट्टीवरती या. गोलंदाजी मार्कवर सुहास. चला गोलंदाजाने स्टार्ट होण्या अगोदर थोडासा थांबायचं आहे. आपण काउंटडाऊन करूया आणि काउंटडाऊन करताना सगळ्या इथे उपस्थितांच्या टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 5 4 3 2 1 नेक्स्ट डे. सुहास अन्नस गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला अमित. पहिला चेंडू यंगस्टर चषकाचा. फुलटॉस प्रकारचा चेंडू उडवलाय. मिडल विकेटच्या एका डोक्यावर जातोय सीमा पार जवळपास. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालंय. आणि मैदानाच्या बाउंड्री लाईन वरती पॅव्हिलियनच्या समोर एक छोटा चिमुकला बॅट आणि बॉल घेऊन येणारा उद्याचा भविष्यातील सितारा होईल संदेशजी यांचा मुलगा आहे चिरंजीव. संदेशजी त्यांना जरा आपण आता पवई पंचक्रोशी आहे त्याचे सचिव साहेब आणि उपाध्यक्ष साहेब त्यांच्याबरोबर थोडी माहिती घेणार आहोत की पंचक्रोशी कशाप्रमाणे चालू आहे किंवा पंचक्रोशी कशाप्रमाणे सुरुवात झाली. पंचक्रोशी किती साली तरी पण सुरुवात झाली. नक्कीच मी उमेश राठवड पवई पंचक्रोशी क्रीडा समिती उपाध्यक्ष आणि समालोचक पवई पंचक्रोशीचा. तर प्रामुख्याने जर आम्ही पाहिलं ना तर 2022ला खऱ्या अर्थाने पवई पंचक्रोशी क्रीडा समिती दापोलीची स्थापना झाली आणि त्या स्थापनेचे अध्यक्ष सन्माननीय जितूदादा कुळे, सचिव सन्माननीय कल्पेशजी माळवे. नक्की ज्यावेळी 22ला जी स्थापना झाली ना याची आणि तिथून मात्र जो उत्तुंग असा प्रतिसाद मिळाला ना तर आत्ता 2026 चालू आहे. आमच्या सचिव साहेबांकडे मला वाटतं जवळपास 8 ते 10 लेटर असतील. 18 संघ रजिस्टर आहेत या दापोली आमच्या पंचक्रोशीमध्ये आणि जवळपास 8-10 लेटर्स आहेत की आम्हाला देखील सहभागी करून घ्या. कारण या पंचक्रोशीची खासियत काय आहे माहित आहे. वेळेत सामने सुरू करणे, सुंदर नियमावली आणि वेळेत संपन्न करणे. 16 सामने नॉकआउटच्या रूपाने एका दिवसात संपन्न करणे म्हणजे पवई पंचक्रोशी आमची ताकद आहे. काय रोल आहे म्हणजे ओपन साठी वगैरे काय रोल आहे की नाही आता सध्या तरी. नमस्कार, धन्यवाद. मी स्वतः कल्पेश माळवे, पवई पंचक्रोशी क्रीडा समिती दापोलीचा सचिव आणि सोबत क्रिकेटचं समालोचन देखील करतो. आमचे उपाध्यक्ष साहेब आहेत उमेशजी राठवड आहेत. ते देखील एक उत्तम आणि दर्जेदार समालोचक आहेत. इथून खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 2022ला ज्याप्रमाणे उपाध्यक्षांनी माहिती पुरवली 2022 नंतर या पंचक्रोशीची स्थापना झाली आणि तिथून आजतागायत पाहता आपण 2026 मध्ये आपण खेळतोय आणि या 6व्या वर्षी 4-5व्या वर्षी आपण पाहिलं एक उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला इथून मिळाला. आणि ज्याप्रमाणे आपण जो प्रश्न विचारलात की ओपनच्या दृष्टीने आपण पाहिलं तर प्रत्येक संघामधून या पंचक्रोशीमध्ये जवळपास आपण पाहिलं तर 18 संघ रजिस्टर आहेत. 18 संघ नोंदणीकृत असताना आपण पाहिलं तर प्रत्येक संघातून एक तरी हिरा आहे. आणि यापुढे आतापर्यंत या पंचक्रोशीने 2 ओपनच्या टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला. यापुढे देखील या पंचक्रोशीचा उद्देश एकच आहे, जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट आपल्या विभागातील खेळाडूंना खेळता यावं. आपण पाहिलं ISPL सारखी मोठी टुर्नामेंट आहे. टेनिस क्रिकेट विश्वाला देखील सुगीचे दिवस आलेत. त्या सुगीच्या दिवसाला देखील त्या सुगीचे दिवस असताना आपण पाहिलं तर ओपनमध्ये आपला एकतरी खेळाडू किंवा कमीत कमी जास्तीत जास्त खेळाडू आपले खेळावेत हा एकच मानस आहे. तो उद्देश घेऊन आपण येणाऱ्या 15 मार्चला पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी देखील आयोजित केले. तिथून आपण हिरे निवडणार आहोत. नक्कीच प्रथमतः मी सांगेन की आज सगळ्यात आपण पाहतो ना राजकारणाची कीड आहे ना ती गावागावात लागले. परंतु आज आपण उपस्थिती पाहिलीत ना तर उपस्थिती नक्कीच आपण पाहिलात ते राजकारण एका साईडला ठेवून गावावरचं वाडीवरचं प्रेम आहे ते प्रेम पाहून अगदी अक्षरशः हृदय गदगद होत आहे. आणि जे आयोजन आहे देखणं आयोजन आहे आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं आमचे मित्र जे पवई पंचक्रोशी क्रीडा समितीचे उपखजिनदार आहेत संदेशजी गोरविले यांचं देखील या आयोजनामध्ये एक मोलाचं आणि चांगलं मार्गदर्शन असतं. नक्कीच आयोजनाबद्दल बोलताना एक उत्तम आयोजन आहे. बस निशब्द. उमेश तू काय सांगशील. नक्कीच मी म्हणेन 5वं पर्व जसे मी ओळख करून दिली की ज्या संघांच्या आयोजनामध्ये 5वं 10वं 15वं असे पर्व असतात ना तर ते खास असतात. आज देखील आगळं वेगळं आपणाला जे आयोजन पाहायला मिळतं यंगस्टर कडून जी उपस्थिती ज्यांचे जी समर्थक म्हणणार ना तर
पूर्ण म्हणेन ना मी स्टेज भरलेला आहे. जो महिला वर्ग असेल आणि 5वा वर्ष कशा प्रकारे आयोजन झालं पाहिजे तर नक्कीच यंगस्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे वाडी नंबर 4 कडून शिकून घेण्यासारखं आहे. आणि आपण म्हटलं ना तर ट्रॉफी पाहिला ना एकदा ट्रॉफीकडे नजर नक्कीच वळवतील या. तर ट्रॉफीज अशा आहेत ना अवर्णनीय म्हणजे वर्णन करू शकत नाही अशा ट्रॉफी ज्या आपण मोठ्या टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो ना तशाच प्रकारच्या ट्रॉफ्याज आपणासाठी बहाल केलेल्या आहेत. आणि आता तू ज्या पवई पंचक्रोशीमध्ये जेवढे खेळाडू खेळत आहेत त्यांना तू एक काय संदेश देऊ इच्छितस? नक्कीच आमचा अजेंडाच असा आहे, आमचा उद्देश देखील असा आहे. सचिव साहेबांनी आमच्या सांगितल्याप्रमाणे की आमचा कोणता तरी सितारा, मोठमोठे जसे सितारे आपण पाहतो की केतन म्हात्रे असतील, बरेचसे भावेश पवार विवार यांच्या जोडीला लावून तो खेळाडू खेळला पाहिजे. मोठ्या मोठ्या स्पर्धा टेनिस क्रिकेट्समध्ये तो आमचा सितारा आहे पंचक्रोशी मधला झळकला पाहिजे. एकच मार्गदर्शन आहे मित्रांनो, जे खेळाडू या पंचक्रोशीच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतात त्या प्रत्येकाला एक मोलाचा संदेश असेल. आपण चांगलं क्रिकेट खेळा, स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःला सिद्ध करत असताना एक विनंती असेल की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार, तसाच माझ्या पवई पंचक्रोशीचा प्राईड ऑफ भिवंडी एक तरी तयार झाला पाहिजे, एक तरी तयार व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि त्याच्यासाठी आपण मेहनत करावी. आणि पंचक्रोशी बद्दल त्यांनी खूप अशी चांगली अशी माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि टुर्नामेंट देखील कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की समजावा. थँक्यू. तर त्रिमूर्ती क्रिकेट संघ हे पण आपल्या गावातलं जे टीम आहे यंगस्टर आपण जी टुर्नामेंट ठेवले ते एक आपल्या गावातली टीम आणि दुसरी गावातली टीम. तर कशी वाटली टुर्नामेंट हे जरा सांगा. ठीक आहे. यंगस्टारचं आपलं सगळ्यांचं अभिनंदन, कारण छान टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केलेत. त्या अशाच आपण तुम्ही पुढे पण कराल असे आपण हे करूया इकडे अजून. आणि आपण ही जी पवई पंचक्रोशी तयार केलेली आहेत त्यामध्ये तुम्हाला नवीन खेळाडू तयार होताना दिसत आहेत का? सध्या तरी आपण काहीतरी थोडंसं चेंजेस करतोय तिकडे, कारण बॉलिंगमध्ये वगैरे असेल काही असेल पंचक्रोशी काहीतरी नवीन वेगवेगळे असे डिसिजन घेत आहेत की पुढे इन फ्युचर्स आपली पोरं काहीतरी बनतील या हिशोबाप्रमाणे आपलं काहीतरी चाललेलं आहे मुलांचा. संख्या ह्याला नेहमीच पाहत आलो आहे टुर्नामेंटमध्ये आणि तो ओपनला सुद्धा खूप ठिकाणी खेळलेला आहे असा खेळाडू. आणि आपण आता पवई पंचक्रोशीची ओपनला पण टीम काढली, त्यामध्ये तू खेळतोस, तर तिकडे काय प्रतिसाद मिळतोय किंवा कशी टीम तयार झाली? तिकडे पण एवढं नीट भेटतं आपल्याला की अजून आपल्याला जरा चांगलं करायचं आहे. म्हणजे ओपनला सगळे टीम चांगले असतात, मग त्याप्रमाणे आपल्याला पण थोडं बॉलिंग आणि फिल्डिंग सुधारून मग ओपनमध्ये अजून खेळायची गरज आहे. ज्या खेळाडू आहेत त्यांना तू काय सांगू इच्छितोस? मी सांगतो की प्रत्येकाचा टाइम येतो, प्रॅक्टिस करत राहा जे पण आहे आणि आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी 100% देत राहा. किती मॅच संपली असं काय, आपला 100% द्या. आपली मेहनत कधी ना कधी यश येईलच. तुम्ही एक एक्सपिरियन्स खेळाडू आहात, तुम्ही आता किती वर्ष क्रिकेट खेळताय? ऑलमोस्ट मला नाही म्हटलं तरी 25 वर्ष अबोव खेळतोयस मी क्रिकेट, जास्तच. आणि तू आता खेळणं काय एक सांगू शकतोस की कशा प्रकारे खेळलं पाहिजे किंवा कसा प्रतिसाद असला पाहिजे त्यांच्याकडून? खेळाडूने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने ना आपल्या प्रॅक्टिसवरती लक्ष द्यायला पाहिजे, कारण महत्त्वाचं गेममध्ये फिल्डिंग बॉलिंग तर आहेच, बॉलिंग बरोबर फिल्डिंग आणि महत्त्वाचं म्हणजे कॅच पकडणं. ते जर फिल्डिंगचा कॉन्फिडन्स असेल मुलांमध्ये तर साहजिकच ते पण कुठेतरी मोठा शिखर गाठू शकतात. टुर्नामेंट्समध्ये प्रत्येक टीम जिंकण्याचे चान्सेस भरपूर आहेत त्याच्यामध्ये. यंगस्टर टुर्नामेंटचे पहिले आपल्याला फायनली जे भेटले जाखमता वाघिवणे टीम, तर त्याच्या कॅप्टनला आपण विचारूया की आज फायनलला पोहोचल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? खूप प्रयत्नानंतर खूप 6 टुर्नामेंट झाल्या. 6 टुर्नामेंटमध्ये आम्ही फर्स्ट राऊंडलाच बाहेर पडत होतो, तर यावेळेस थोडा फिल्डिंग वगैरे सर्व व्यवस्थित करून आज पहिल्यांदा पोचलोय, बरं वाटतंय. साई कृपा बोरतळ हे आपले दुसरे फायनलिस्ट भेटलेले आहेत, तर त्यांना आपण विचारूया आज टुर्नामेंटला ते फायनलला पोहोचले त्यांचं कसं वाटतंय ते? खूप चांगलं वाटतंय, कारण आम्ही या सीझनच्या पहिल्या टुर्नामेंट जी होती तेव्हा प्रथम पारितोषिक पटकावलेलं, पण त्याच्यानंतर कुठे कुठे आमचा परफॉर्मन्स थोडा खाली होत होता आणि त्याच्यानंतर आम्ही मागच्या 2-3 टुर्नामेंटला आम्ही पहिल्याच फेरीमध्ये सेकंड फेरीमध्ये बाहेरच जात होतो, पण आम्ही थोडा प्रॅक्टिस करून सगळं हे करून आज आम्ही
जवळजवळ 1-2 महिन्यानंतर परत फायनलला आज आम्ही पोचलोय. त्यामुळे खूप आणि मुलांनी चांगला एफर्ट दिला, त्याच्यामुळे खूप आज बरं वाटतंय. आणि आज जी यंगस्टार टीमने जो टुर्नामेंट ठेवले त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय, कशी टुर्नामेंट चालली? नाही, खरोखर आमच्या पंचकृषीमध्ये पवई पंचकृषीमध्ये बऱ्याचशा यूट्यूब लाईव्ह होतात, बऱ्याचशी उपस्थिती भेटते. पण आज यंगस्टर क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे यांचा खूप आभार व्यक्त करतो मी की उत्तम टुर्नामेंटचं आयोजन केलं आहे. प्रथमतः यूट्यूब लाईव्ह ठेवली, व्यवस्थित वेळेस सामने पार पाडून आता जवळजवळ 6:30 वाजले. व्यवस्थित सेमीफायनल आणि याच्यानंतर फायनल होणार आहे. खूप वेळ आयोजन नियोजन परफेक्ट करून आज त्यांची उपस्थिती पण चांगली आहे आणि सगळे जे त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर मी आभार व्यक्त करतो की खूप चांगले टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे त्यांनी. यंगस्टारने जो टुर्नामेंट ठेवलेली आहे त्याबद्दल तुला कसं वाटतंय? टुर्नामेंट खरंच उत्तम प्रकारे केलंय आणि वेळेमध्ये सामने सुरळीतपणे पार पडलेत, हेच मोठं चांगलं आहे. आणि आपण किती वर्ष क्रिकेट खेळताय तुम्ही? ॲक्च्युली बघायला गेलं तर माझं 44 एज आहे. मी वयाच्या 12व्या वर्षापासून सीझन प्रॅक्टिस चालू केलेली, ते अजून खेळतोय. माझं तर ॲक्च्युली रिटायरमेंट होती आता, पण आमचे मुलं आहेत ते बोलतात की अजून रिटायरमेंट घेऊ नको, जिथपर्यंत तो खेळतोय तिथपर्यंत खेळत राहा. त्यामुळे मी दर संडे माझा रिटायरमेंटचाच असतो, पण दर संडेला मला यावं लागते. तर आपल्या विरार कोपऱ्याला जिथे टुर्नामेंट होतात आणि गावासाठी खेळतो तर आपण गावाचं काहीतरी देणं लागतो, त्याच्यामुळे आपण आज इकडे उपस्थित आहोत आणि तिथपर्यंत चालू आहे आपला गेम, तिथपर्यंत मी उपस्थित राहील आणि सायकलवर खेळत राहील. आणि आता जे पवई पंचक्रोशी आहे त्या खेळाडूंना तू काय सांगू इच्छितस? नाही, असं बघायला गेलं ना तर आपल्या पंचकृषीमध्ये ज्या टुर्नामेंट होतात त्याच्यामध्ये काही वाद नाही. कुठल्याही टुर्नामेंटला एवढी पंचकृषी स्थापन झाल्यापासून कुठल्याही टुर्नामेंटला गालबोट लागलेलं नाही. याचं मेन कारण आहे पंचकृषी कमिटी. त्या कमिटी पवई पंचकृषी जिथपासून झाले तिथपासून नवे यंग खेळाडू वरती येत आहेत आणि चांगलं आहे. आणि नवीन खेळाडूने आपल्या फिटनेसवर वगैरे जरा फोकस करा आणि चांगला गेम करा. काय बॉल येतो इथे मात्र टेल आले आहे. संग्राम वा होईल काय, कोण जिंकेल या माळाच्या यंगस्टार चषकला? चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला, सिंगलला गेलाय. दर्शन दुसऱ्याला चाललाय, दर्शनला माहिती आहे हा एक रन किमती आहे. विनंती आहे टाळ्यांचा कडकडाट होऊ दे. या फायनल सामना तुम्हाला आवडला असेल तर यंगस्टार चषक 2024 पर्व 5वं काय गाजतंय? लगवलंय इथं मात्र विनोद प्रत्येकच्या आतमध्ये आलंय. प्रत्येक लढला, प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये भिडला, समोरच्या संघाला नेस्तनाबूत केलंय. काही का आले होते सकाळपासून थोपवण्यासाठी, परंतु हे थोपले नाहीयेत, हे थांबले नाहीयेत. जाखमता संघ विजयी झालाय. पहिली महाविजेता कोण होणार आहे पाहायचं आपल्याला. अनिता संदीप जोशी गिरगाव. दुसरी विजेता आहे ती अनिता अशोक जोशी. तर्फे सन्मानित करणारे साडी देऊन टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यासाठी अध्यक्ष आहेत यांच्यातर्फे सन्मानित करणार आहेत दुसरी साडी. तो एक चांगल्या प्रकारचा एक कार्यक्रम आपण इथं पाहतोय. अंतिम टप्प्यात आलेला आहे की विजेत्यांना 3 महिलांमध्ये होते आणि 3 मित्र त्याला गिफ्ट देऊन सन्मानित करतील. धन्यवाद करतील नक्की विजेत्याला. खूप शुभेच्छा. स्वागत करायचं आहे वाढदिवसाचं.
शुभेच्छा. प्रेक्षकांची गर्दी म्हणजेच क्रिकेट. जिंकल्यावर विजयाचा आनंद साजरा करणे, हरल्यावर दुःख पचवायला शिकवणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. मित्रांनो, क्रिकेट म्हणजे काय आहे? क्रिकेट म्हणजे आन बाण आणि शान आहे. काहींची तर क्रिकेट म्हणजे जान आहे. आणि शेवटला सांगायचं झालं तर क्रिकेट म्हणजे काय तर कधीही न संपणारी प्रेम कथा आहे. नक्कीच एकदा क्रिकेटसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आता आपण म्हणतोय या शेवटच्या पर्वावर बक्षीस समारंभ ज्याचीही तिन्ही विजेता संघ आतुरतेने वाट पाहत होते. नक्कीच म्हणेन मी मित्रांनो, ज्या या क्रिकेट संघाला ज्यांनी एकत्रित केले, एक कार्य घडवून घेतलं आपल्या हातून, तसे या शिवाजीनगर आळेवाडी नंबर 4 ग्रामस्थ मंडळ यांच्या आयोजनामध्ये जो यंगस्टर ग्रुप हा झळकला आहे, ज्यांचं हे मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. तर या आयोजनाचे सन्माननीय कार्याध्यक्ष उदयदादा औंढरे यांना इथे सन्मानित आम्ही करणार आहोत. इथं मोठ्याने टाळ्यांचा गजर करायचा. नक्कीच धन्यवाद दादा, धन्यवाद. एकदा टाळ्यांचा गजर. दादा नक्की थोडे भाऊक झालेत. चांगला सत्कार. नक्कीच थोडस 2 मिनिटं आम्हाला संबोधित करायचं आपण सर्वांना. खूप एकदम भारावून गेलो. आज जे मला पदवी दिली कार्याध्यक्ष म्हणून, त्यासाठी मी यंगस्टर ग्रुप आणि माझे सर्व सल्लागार यांचे खूप खूप आभारी आहे. बस मी एवढं सांगतो. धन्यवाद दादा. खरोखर सर्वात पुढे नेण्याचं सर्वात मोठं जे कार्य ज्यांच्या हातून पार पडतं ना, तो आपल्या क्रिकेटचा कणा असतो. तो म्हणजे कोण? तर अंपायर. तर सर्वप्रथम मी इथून अंपायरचा सत्कार होईल इथे. अल्पेश प्लीज. आणि अमितजी जोशी यांच्या मार्फत त्यांचा सत्कार असा एकदा टाळ्या अमितजी फोटो देखील अध्यक्षपद ठोठावलं आणि नक्की त्यांच्या हातून देखील चांगलं कार्य पार पडलेलं आहे. प्रकाश दादा जोरे आणि आपले उमेश दादा राठवल यांचा आपण सन्मान करणार आहोत. खूप असा छान असं समालोचन केलेलं आहे. कारण आज आपण पाहिलं, आजपर्यंत जेवढ्या आपण टुर्नामेंट वर असं कधी कॉमेंट्री झालेली नव्हती. आज उमेश दादा आणि प्रकाश दादा जोरे यांनी खूप मोलाचं योगदान दिलं यंगस्टरसाठी. दादा जोरे यांना छान देवगड ते आपले रहिवासी आहेत ते. धन्यवाद साहेब. या यंगस्टरच्या संपूर्ण ग्रुपने, या संपूर्ण या गोतावळाने जो काय प्रभावित मला केलंय ना, हे पहिल्यांदाच पाहिलंय. हे आतापर्यंत कुठेच नव्हतं पाहिलं. एवढं मोठं हे तुमचं हे प्रेम आणि तुमची जी एकमेकांमधली जी एकी आहे ना, ही कायम ठेवा. तर वळूया सर्वप्रथम आपण वैयक्तिक चषकांकडे. तर आजच्या या यंगस्टर चषक 2026 पर्व 5वं, या 5व्या पर्वाचा प्रमुख गोलंदाज कोण ठरलाय? आपल्याला कल्पना आहे का? एनी गेसेस? कोण करू शकतो? कोण होऊ शकतं तर प्रमुख गोलंदाज? कॉल गेस 100% खरा ठरलाय. प्लीज कम. साई मॅन फ्रॉम जातमाता वाघिवले, उत्कृष्ट गोलंदाज. साई यांचा SD मॅन फ्रॉम जातमाता वाघिवले. चालेल, नक्कीच भावेश उपस्थित केले. तर भावेशचे वडील आले सन्मानित करण्यासाठी. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. कुमारी प्रतीक्षा जोशी यांना सर्वप्रथम इथे आमंत्रित करणार आहे, उत्कृष्ट फलंदाज हा चषक बाहेर काढण्यासाठी. तर नक्कीच केस कोण करणार आहे का की उत्कृष्ट फलंदाज कोण ठरला, ज्याने 14 षटकांची बरसात केली पूर्ण दिवसामध्ये, आणि ते फलंदाज ठरला आहे वन्स अगेन सेम टीम दर्शन भुमले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय दर्शनचं. दर्शन खूप चांगले खेळ. अष्टपैलूचे खेळाडू मला वाटतं जवळपास 176 खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये. तर 176 खेळाडूंमध्ये एकच खेळाडू आहे जो ज्याने ह्या मालिकेवर यंगस्टर चषक 2026 पर्व 5वं याच्यावर आपलं राज केलं आहे. मालिका वीर आहे तो, मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज अँड वन अँड ओनली त्याला राज केलं मालिकेवर. मालिका वीर नयन. आणि ह्यांना सौ अक्षता जोशी यांना सन्मानित करतील प्लीज.
त्यावेळी प्रथम क्रमांकासाठी अशी ट्रॉफी मिळायची आणि इथे मालिकावीरसाठी ट्रॉफी. तर चला आता तृतीय पारितोषिक विजेता संघ आणि या संघाचं नाव आहे आळे शिवाजीनगर वाडी नंबर 2 चा हा संघ आहे. त्रिमूर्ती क्रिकेट संघ शिवाजीनगर आळे. तर पुरुष मंडळाने यायचं आहे. शिवाजीनगर आळे वाडी नंबर 4 यांच्या पुरुष मंडळाने यायचं आहे. हा खाली बस. कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन. हे संघांच्या 12 खेळाडूंनी यायचा एक मेडल प्रदान करणार आहोत आपल्याला. 11 खेळाडूंनी यायचं आहे. द्वितीय पारितोषिक विजेता साई कृपा बोरतळ संघ आणि टाळ्याचा गजर का थांबला. अंतिम टप्प्यात पोहोचला आपण. टाळ्या बघितल्याने 9 तारखेला जे जर्सीचं अनावरण झालं होतं त्याचीच मेजॉरिटी इथे जास्त दिसते आपल्याला. महिला वर्ग नक्कीच प्रत्येक जसे पुरुषामागे महिलांचा हात असतो ना सक्सेस होण्यासाठी, तसेच आमच्या यंगस्टर क्रिकेट संघाला पुढे नेण्यासाठी आमच्या महिलांचा साईकृपा बोरतळला विनंती आहे की रिक्षाचा खर्च आपण हेच करायचा आहे ट्रॉफी घेण्यासाठी. नक्कीच यंगस्टर क्रिकेट संघाकडून हा खर्च मिळणार नाही. खूपच मोठा चषक आहे पहा मित्रांनो. थोडा परफॉर्मन्स ढासळलाय परंतु वाघ जरी जखमी झाला ना तरी तो शिकार करणे सोडत नाही. तो थांबतो, ती वेळ जाऊन जातो आणि पुन्हा आपली दहशत साबित करतो. तशाच प्रकारे आज साईकृपा बोरतळने आपली दहशत साबित केलेली आहे. तर काय त्याच्या साईकृपा बोरतळ संघासाठी श्री जाकमाता क्रिकेट संघ वाघीवाडे. नक्की जाकमाता वाघीवाडे संघ यायचा आहे पण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी घ्यायला. आणि ही ट्रॉफी बहाल करणारे प्रतीक जोशी, श्री प्रशांत जोशी, आदित्य जोशी आणि अनिता जोशी फॅमिली आहे. कुमार श्रीवान संकेत तृतीय चषक विजेता त्रिमूर्ती क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे वाडी नंबर 2. थांबा. त्यामुळे समोर लावलेले बॅनर काढून घेऊन स्टार क्रिकेटचे द्वितीय चषक विजेता झालेले आहेत साई कृपा बोरतळ. स्टार क्रिकेटचा प्रथम पारितोषिक जो मिळवला आहे ती टीम आहे जाकमाता क्रिकेट संघ वाघिवणे. भैरवनाथ महाराज की आज झालेली यंगस्टरची टुर्नामेंट चांगल्याशा प्रकारे पार पडलेली आहेत आणि आजची व्हिडिओ देखील थोडी मोठी झालेली आहे कारण पूर्ण दिवसाची व्हिडिओ आहे त्यामुळे थोडी मोठी झालेली आहेत. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब नक्की करा जर केलं नसेल तर. आणि प्रशांत जोशी यांनी यंगस्टार मंडळ आणि यंगस्टारच्या मुलांबद्दल थोडी माहिती सांगितलेली आहे ती यापुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. जर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती कशी वाटली ती. शिवाजीनगर आडे वार्ड नंबर 4 ग्रामस्थ मंडल यंगस्टार ग्रुप आयोजित यंगस्टार चषक पर्व 5वे. आजच्या स्पर्धेचे आयोजन खरोखर नावाजण्यासारखे आहे. आपण सर्वांनी सकाळपासून पाहिले तर एवढ्या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन मुंबईसारख्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पाडणे म्हणजे एक तारेवरची कसरतच. यंगस्टार ग्रुपने करून दाखवले आणि शिवाजीनगर आडे वाडी नंबर 4चे नाव यूट्यूबच्या माध्यमातून तालुकाभर चमकवले.
त्याबद्दल यंगस्टारचे कार्याध्यक्ष, यंगस्टार ग्रुपची कमिटी, यंगस्टारचे सर्व सभासद, शिवाजीनगर आडे ग्रामस्थ मंडळाचे ग्रामस्थ मंडळ, वार्ड नंबर 4 महिला मंडळ यांचे मनापासून आभार, धन्यवाद. यंगस्टार 1990-91ला स्थापन झालेले बाल मंडळ या नावाने ओळखले जात असे, परंतु कालांतराने त्यावेळच्या बालमंडळाचे यंगस्टारमध्ये रूपांतर झाले आणि यंगस्टार ग्रुप, यंगस्टार क्रिकेट संघ हे उदयास आल्यानंतर आज आपण पाहतोय की यंगस्टार क्रिकेट संघ हा क्रिकेटमध्ये काही यशस्वी होताना दिसत नाही, परंतु यंगस्टार एक आज तुमच्या वाढीसाठी म्हणजे आधारस्तंभाची भूमिका उचलत आहे. शिवाजीनगर आडे वाडी नंबर 4 ग्रामस्थ मंडळ याचे जे सभागृह गावी आहे, त्या सभागृहामध्ये आम्हाला खुर्च्यांची कमतरता भासत होती. त्यावेळी पूर्वीचं बालमंडळ आणि यंगस्टार ग्रुप यांच्या निधीतून एकत्रितपणे 50 खुर्च्यांचं योगदान यंगस्टारकडून मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. त्याचप्रमाणे कोरोनासारख्या मोठ्या महामारीमध्ये आपणाला माहीत आहे की जरी कोणाला सर्दी खोकला असलं तरी क्वारंटाईन किंवा हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागायचं. थोड्या दिवसाने कोरोनाचा काल शिथिलता कमी होत गेली. लगेचच आमच्या या यंगस्टरांनी आमच्या वाडीतील सर्व सभासदांना म्हणजे घरामागे एक वाफ घ्यायची मशीन विना मोबदला प्रत्येकाच्या घरपोच केली, ग्रामीण ठिकाणी, मुंबई ठिकाणी, दोन्ही ठिकाणी. असं आज जरी यंगस्टार हे क्रिकेटच्या माध्यमातून पुढे नसले तरी सामाजिक गोष्टीतून खरोखर यंगस्टारमध्ये एक आपुलकीचं, वाडीतील कोणी जर आजारी असेल आणि त्याला जर का खरोखरच पैशाची गरज असेल तर अशा वेळी यंगस्टार की बाबा तो श्रीमंत आहे, गरीब आहे, हा कुठेही भेदभाव न बघता लगेच त्यांच्या असणाऱ्या कमिटीमध्ये डिस्कशन करून बिनव्याजी 15,000 रुपये त्यांना त्यांच्या त्या हॉस्पिटल खर्चासाठी देतात. हे म्हणजे एक आमच्या शिवाजीनगर आडे यंगस्टारचं मोठं आम्हाला मिळालेलं सहाय्य आहे. आपणास माहीत आहे की यंगस्टार क्रिकेटच्या याच्यामध्ये मागेच असतो, परंतु हे जे सामाजिकता जी यंगस्टार जपत आहे ते म्हणजे नाविन्यपूर्ण आहे. कारण आम्ही बघतोय गुढीपाडवा उत्सव असो, आपल्याला आज माहीत आहे गुढीपाडव्यासाठी आपल्या हिंदूंचा नवीन वर्ष म्हणजे तसं ग्रामस्थ मंडळाचं सहकार्य घेऊन यंगस्टार च्या माध्यमातून गावी येऊन रथ मिरवणूक काढून चांगल्या आनंदामध्ये रथ उत्सव साजरे करतात आणि आपली परंपरा जपतात. अधिक काही वेळ न घेता, कारण आपल्याला माहिती आहे संध्याकाळची वेळ होत चाललेली आहे, त्यामुळे मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.